मी तयारी केलेली, लक्षात ठेवा. आणि धनंजय मुंडे कुकुपुसून आलेल्या माणसाच्या नादी नसतं लागायचं. तुला चुकी ठिकाणी हात टाकलाय, ध्यानात ठेव. पाटील, आताची 2 आरोपीला अटक केली, आणखी आरोपीला अटक करण्याची काही तुमची मागणी, पोलिसांशी काही बोलणं झालं, चर्चा झाली? सांगणार नाही, म्हणणार नाही. माहिती होती ती त्यांना सांगितले, असं असं काय बघा. त्यांचं मुळात जाणं काम आहे. आमच्या कोर्टात म्हणजे जनतेच्या कोर्टात प्रतिष्ठित सगळ्या पक्षांच्या लोकांसमोर सत्य काय सगळ्याला माहिती. त्यामुळे मी टेन्शन घेत नाही. यांना जर माहित नसतं, 100 मध्ये लहान ताकद नाहीये. हे महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत ना, त्याचे प्रमुख लोक आहेत. महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत त्याचे प्रमुख लोक आहेत. कोणताच पक्षावाला म्हणू शकत नाही आमचा कोणीच नव्हता तिथे किंवा आम्हाला काय माहित नाही. सगळ्या पक्षातल्या प्रतिष्ठित ते 2 लोक तिथं होते. त्यांना सगळ्यांना माहिती. त्यामुळे उद्या हे सुटले काय, आले काय, मी काय म्हणणार नाही, धरले काय, खरं काय हे आम्हाला सगळ्यांना माहिती. एक शेवटचा प्रश्न आहे, यापूर्वी काळकुटे नानाच्या गाडीवर सुद्धा हल्ला झाला होता. हा तो त्या कटातलाच प्रकार होता? नाही, नसं वाटतं मला. परंतु हे कालचं जे बोललेलं आहे ना आरोपी, की त्यालाही डुकरासारखं उचलून नेईल आणि त्याचाही समजा काय खात्मा करीन का काय ते, त्यामुळं तिथं धोका आहे. त्यांना सुद्धा संरक्षण घेणं आणि तो सुद्धा तपास करणं मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी. मुख्यमंत्री साहेब हमेशाच आदेश देतात कशाचा, ही चौकशी करा, ती करा. हिच्यात बी सखोल घुसा ना. आता एखाद दिवस एक प्रामाणिक म्हणून सांगतो, नागरिक म्हणून तुमचं सुद्धा काही निघू शकतो. म्हणून जनतेसाठी आणि तुमच्यासाठी आणि राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांसाठी आणि त्यांच्या भावकीतल्या काही गोष्टी निघतात का, त्याही खूप हिताच्या आहेत. पुढचे होणारे डाव मोडून पडू शकतात. तुम्ही राजकारण टिकवण्यासाठी जर म्हणलात काहीच आढळलं नाही, तर इथं राजकारण चालवणाऱ्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे खरंय. त्याच्यामुळे इथं दूध का दूध, पाणी का पाणी आमच्याकडून झालेलंच. तुम्ही काय करतायत, लोक म्हणतात ना यंत्रणा ही सरकारच्या आहारी जाती किंवा कार्यकर्त्याच्या आहारी जाती, हे आम्हाला सिद्ध होणार. आम्ही खूप मोठं स्टिंग ऑपरेशन केल्यासारखं केलंय. त्याच्यामुळं बघूयात आता मुख्यमंत्री साहेब काय करतायत, ती करतील. आहेत अजितदादांना नाही वाटत आता ही घाण किती दिवस सांभाळायची. जर असं डाव होणार असले उद्ध्वस्त व्हायचं काम आहेत नाही. म्हणून फडणवीस साहेबांनी आता मात्र याच्या खोलात जावं. याच्या सोडला त्या प्रकारात सोड, ह्या प्रकारात सोडून राज्याच्या जनतेच्या जर मुळावरच उठणार असलं तर याचा आता शेवट का. धनंजय मुंडेंच्या अटकेची मागणी तुम्ही करा. मी माहिती सांगितली एसपी साहेबांना. मी ते तपासात म्हणून काय बोलणार नाही. पुन्हा ते शब्द वापरतो. आम्ही सांगितलं असं असं कळालंय, तुम्ही याची चौकशी करा. आम्ही काय शब्द वापरले, चौकशी करा. करतील नाही करतील, खरं जनतेच्या कोर्टात आलेलं आहे. मी त्याचं टेन्शन घेत नाही. हे लोक नसते तर मग मात्र मला लोड राहिला. इथं लोक आहेत ना, खरं काय ते यांना माहिती आहे ना. सरकार आणि प्रशासन खऱ्याचं खोटं करतंय हे ऑटोमॅटिक उघडं पडणार आहे. कारण इतके लोक हे जातवान आहेत, अस्सल ओरिजिनल शहाण्णव कोळी, खोटं नाही बोलत. मरण आलं तरी चालन, ते लोक असे आहेत. ते 150 जण मरण आलं तरी चालन, पण खोटं नाही बोलणार. जे खरं आहे तेच तोंडातून वाक्य फेकणार. मग आपल्या घरातला जरी माणूस असला तरी ते लोक असे आहेत, बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले बोलवलेले, घरातला माणूस असला तरीही न खोटं बोलणारे लोक आहेत. त्यांचे नावं ज्यावेळेस आम्ही सांगू हे होती त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला जालना जिल्ह्याला पटन हे लोक खोटं नाही बोलू शकत. बजरंग बाप्पा सोनवणे आणि डॉक्टर कल्याण काळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची आता एसआयटी चौकशी मागणी केलेली आहे. तुमची कशी मागणी असेल? हे बघा, आता बजरंग बाप्पा किंवा काळेसाहेब खासदार असतील तर या बघा, याच्यात राजकारणाचा विषय नाही. प्रत्येकाला वाटतं जर इतकी वाईट वेळ एखाद्यावरती आणणार असले तर ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते मागणी करतायत, मागणी नको करू असं तर म्हणू शकत नाही. किंवा प्रत्येकाला तो अधिकार आहे. कारण जीवावर उठल्याच्या नंतर वेळ ही कोणावर पण येऊ शकते, कोणावर पण. आणि मग कोणावर पण वेळ येणार असली तर त्यांच्यावर वेळ आल्यावर आपण साथ नाही देणार, आपल्यावर वेळ आली तर ते नाही देणार. म्हणून सगळ्यांनीच सांगितलंय मी, मराठा समाजाच्या संघटना असतील, स्वयंसेवक असतील, समन्वयक असतील, जे मराठींचे पक्ष असतील किंवा मराठींचे नेते असतील, यांनी
खूप बारकाईनं लक्ष घालणं गरजेचं आहे. खूप. कारण माझ्यासारखी वेळ तुमच्यावर पण येऊ शकते. मी लय पुढचा आहे म्हणून मी मधीच फासा टाकलाय. डुक्कर धरायचा फासा आमच्याजवळ पण आहे. हा. उंदराला मोरकी घालणे कळतं का तुला? उंदराला मोरकी घालणे तुला नाही कळायचं बाळा, तू लय चुकेली. हा. आम्ही डुकराला सुद्धा फासा टाकतो, वरच्या पाखराच्या लांबूनच मोजितो. तुला माहित नाही आणखीन कसा तळाला जाणे खडे खडे वर येणे. तू बघ आता.